त्यांच्या सहकार्याने अनेक कारसेवकांनी सगळ्यांनी मिळून ते अयोध्येमध्ये आज भव्य दिव्य असं प्रभू श्रीरामाचं मंदिर उभं केलं, जे की आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं उज्जैनला गेला. ही शक्तिस्थानं बळकट केल्याशिवाय ही समाज व्यवस्था बळकट राहणार नाही. ही भूमिका घेऊन आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपण आज बघतो, मगाशी बोलताना सांगितलं अनेक स्मारक उभी राहत असतील. आज पंढरीचं पांडुरंगाचं सुद्धा स्थान आहे, तेही स्थान बळकट झालं पाहिजे. आपण बघितलं 12,000ची इथं बघितली, आज लाखो कोट्यावधी भाविक वर्षामध्ये येतात, तेव्हा त्या व्यवस्थेवर जो ताण पडतो त्या ठिकाणी भव्य आणि खऱ्या अर्थानं पंढरीच्या पांडुरंगाच्या नगरीचा सन्मान व्हावा अशा 5,000 कोटी रुपये खर्च करून आपण पंढरीचा कॉरिडॉर उभा करतायत राज्याचे मुख्यमंत्री महोदय. त्यानंतर त्यांनी मला सुचल्याला नाव राष्ट्रीय स्मारक म्हणून आपण देतोय, तेव्हा त्याचं स्वरूपही भव्य दिव्य असावं. तेव्हा जगदीशजी आपण तर 400 कोटी म्हटलं आहे. आज पहिल्या टप्प्यातलं आम्ही काम हातामध्ये घेतलं, पहिलं जमीनच नव्हती. ती जमीन